नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयरला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, आता त्याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांना पुढे नेमकं काय करायचं आहे, पुढची प्रोसेस कशी राहील, कॉलेजेसची मेरिट लिस्ट कशी बघायची, त्याच्यानंतर कॉलेजेसची नावं कधी टाकायचे, है ना? तर ही सगळी प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यात अगोदर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची डेट एक्सटेंड झाली होती. जसं की इथे दिसते तुम्हाला स्क्रीनवरती 2 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन तुमचं कंप्लीट करायचं होतं. ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट झालंय, असे विद्यार्थी आणि त्यांचे पालक खूप क्युरियस आहेत की सर नेमकं आता पुढे करायचं काय है ना. तर त्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी 2 जुलैपर्यंत वेट करायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर बघा, रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन हा महत्त्वाचा टप्पा झाल्यानंतर पुढे काय होतं, तर तुमचं जे आहे डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे. याला मराठीमध्ये म्हणतो आपण की तात्पुरती गुणवत्ता यादी. मेरिट लिस्ट म्हणजे गुणवत्ता यादी, प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती गुणवत्ता यादी. आता यामध्ये काय होत असतं, तर तुम्हाला एक मेरिट नंबर मिळतो. ठीक आहे. आणि या मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे. आता या मेरिट लिस्टमध्ये कोणत्या विद्यार्थ्याचं नाव येतं, तर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे, अशाच विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नाव येतं. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि फायनल मेरिट लिस्ट या दोन्हीमध्ये काय फरक असतो नेमका? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असतं की काही विद्यार्थ्यांच्या डॉक्युमेंट्स अभावी, जसं की एखाद्या विद्यार्थ्याचं कास्ट सर्टिफिकेट नसेल, तर तो विद्यार्थी रजिस्ट्रेशन करताना ओपन मधून करतो, कारण डेडलाईन आपल्याकडे आहे. ठीक आहे. किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाही म्हणून तो TFWS ला येस करत नाही, है ना. किंवा एखादा विद्यार्थी EWSचा असेल, EWS सर्टिफिकेट नाही म्हणून नो करतो. ठीक. या सगळ्या डॉक्युमेंटच्या अभावी तो विद्यार्थी काय करतो, तर ती कॅटेगरी त्याची असेल किंवा त्या स्कीममध्ये अप्लाय न करता तो ओपनमधून अप्लाय करतो, बरोबर. तर असे विद्यार्थी अ, या मेरिट लिस्टमध्ये त्यांच्याकडे जेवढे डॉक्युमेंट आहेत त्याच्या आधारे त्या विद्यार्थ्याला तो मेरिट नंबर मिळतो. बट ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली की 5-6 हे 2 दिवस जे आहेत, तर या 2 मध्ये आपल्याला काय केलं जातं, तर ग्रेव्हियन्सचा पिरियड मिळतो, सबमिशन ऑफ ग्रेव्हियन्स. आता ग्रेव्हियन्स म्हणजे काय, तर या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये ज्या काही चुका झालेल्या आहेत किंवा एखादा डॉक्युमेंट जर तुम्हाला ॲड करायचं असेल, तर हे डॉक्युमेंट तुम्ही हे चेंजेस तुमच्या लॉग इनमध्ये तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर आमचं तर व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तरी पण आपल्याला हे चेंजेस करता येतात. तर या पिरियडला म्हणतो आपण ग्रेव्हियन्स पिरियड. मग या या पिरियडपर्यंत बघा, 5 आणि 6 तारखेपर्यंत जर तुमच्याकडे डॉक्युमेंट तुमचे आले, ज्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती तुम्हाला अप्लाय करायचं आहे, तर तुम्ही त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवरती परत तुमची कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. मग काय करायचं, तुम्हाला ग्रेव्हियन्स पाठवावा लागतो. तर ग्रेव्हियन्स कसा पाठवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. ठीक आहे. जर तुम्ही नवीन फॉर्म भरत असाल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण स्टेप बाय स्टेप चा व्हिडिओ मी रजिस्ट्रेशन फॉर्मचा बनवलेला आहे. वरती आय बटन वरती पण दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही स्टार्टिंग पासून एंड पर्यंत पूर्ण प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करू शकता. ठीक आहे. हां, तर हे झालं. आता ग्रेव्हियन्समध्ये तुम्ही चेंजेस करू शकता तुमच्या, जे फॉर्म चुकला असेल, काहीही झालं असेल, तर म्हणून तो अगोदर काय करायचं, तुमचं जे व्हेरिफिकेशन झालेलं पेज आहे त्याला म्हणतो आपण ॲक्नॉलेजमेंट. तर ते व्यवस्थित केअरफुली बघून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तो ग्रेव्हियन्समध्ये सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर लागते तुमची फायनल मेरिट लिस्ट. काय लागते? फायनल मेरिट लिस्ट. आणि एकदा का तुमचा नंबर फायनल मेरिट लिस्टमध्ये आला, की मग तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. एकदा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं किंवा खूप आवश्यक आहे. आता फायनल मेरिट लिस्टमध्ये नंबर जे आहे ते वेगवेगळ्या तुमच्या कॅटेगरीनुसार असतो किंवा ऑल इंडियाच्या नुसार असतो. त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये बघूया. आता तुम्ही म्हणाल की सर याच्यात तर कॉलेज नाव टाक, कॉलेजमध्ये कॉलेजेसचे नावं कसे टाकायचे हे तर काहीच आलं नाही. हा झाला ॲडमिशनचा पहिला टप्पा. इथपर्यंत तुमचा फायनल मेरिट नंबर आला एकदा, की त्याच्यानंतर सुरू होते तुमची कॅप राऊंड. आता कॅप राऊंड टोटल किती असतात तुमचे? 4. किती असतात? 4. तर पहिल्या कॅप राऊंडच्या वेळेस काय होतं, तर ऑप्शन फॉर्म भरायचे असतात तुम्हाला. ऑप्शन फॉर्म म्हणजे कॉलेजेसचे नावं टाकायचे, की पहिल्या 1 नंबरला मला समजा COEP कॉलेज पाहिजे. ठीक आहे. 2 नंबरला मला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कोणतं? नागपूरचं पाहिजे. आहे ना? असे तुम्ही कॉलेजेसची नावं टाकू शकता. आता तुम्ही म्हणाल, की फक्त कॉलेजेसची नावं टाकू शकतो का?
तर कॉलेजेसची नावं तर आपण टाकतोच, प्लस त्याच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत त्या ब्रँचेसचे पण आपण टाकत असतो. जसं की COEPचे मला कॉम्प्युटर सायन्स पाहिजे 1 नंबरला, COEPचे IT पाहिजे 2 नंबरला, COEPचे ENTC पाहिजे 2-3 नंबरला. असे तुम्ही कॉलेज वाईज किंवा ब्रँच वाईज असं पण टाकू शकता. है ना? जसं की फॉर एक्झाम्पल COEPची कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग 1 नंबरला, 2 नंबरला गव्हर्नमेंट नागपूरचे कॉम्प्युटर सायन्स, 3 नंबरला गव्हर्नमेंट अमरावतीचे कॉम्प्युटर सायन्स असे पण तुम्ही टाकू शकता. आहे ना? तुमच्या पर्सेंटेजनुसार, तुमच्या मेरिटनुसार तुम्ही तशी ती लिस्ट बनवायची आहे. आता बरेच पालक विचारत होते, की सर पहिल्या राऊंडला आपण किती कॉलेजेसची नावं टाकू शकतात किंवा कमीत कमी किती टाकावे लागतात? तर कमीत कमी आपल्याला एक नाव टाकता येतं आणि जास्तीत जास्त जर तुम्ही म्हटले तर आपल्याला टोटल 300 ऑप्शन टाकता येतात पहिल्या राऊंडसाठी. किती? 300. ठीक आहे. याच्यावरती मी तुम्हाला ज्यावेळेस ही प्रोसेस सुरू होईल त्यावेळेस डिटेल माहिती देईलच. आलं लक्षात? बघा, जर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन रिलेटेड अपडेट्स येत राहतील. आता हे झालं तुमचं कशापर्यंत? ऑप्शन फॉर्मपर्यंत. एकदा कॉलेजचे ऑप्शन टाकले की त्याच्यानंतर लागते तुमची अलॉटमेंट. आता अलॉटमेंट म्हणजे काय? तर अलॉटमेंट म्हणजे एक प्रकारचा समजा तुमचा रिझल्ट असतो की या विद्यार्थ्याला हे कॉलेज लागलेलं आहे, की या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट नागपूरची कॉम्प्युटर सायन्स ब्रँच भेटलेली आहे. मग त्याच्यामध्ये बघताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट असते की किती नंबरचं कॉलेज आपल्याला लागलं आहे. जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज लागलं तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज म्हणजे काय? तर तुमचं कॉलेज ऑटोमॅटिक लॉग होऊन जातं ते आणि तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागते. त्याला म्हणतो आपण ऑटो फ्रीज. मग जर तुम्ही म्हटले की नाही नाही मला ते कॉलेज नको आहे, मला दुसरा राऊंड करायचा, तर तुम्ही ते करू शकणार नाही. पहिल्या राऊंडसाठी 1 नंबरचं कॉलेज जे आहे हे ऑटो फ्रीज होत असतं. है ना? म्हणून 1 नंबरचं कॉलेज असंच टाकायचं ज्या ठिकाणी नंबर लागला की आपल्याला तिथेच ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. तर ही पुढची प्रोसेस आहे. मग अशा प्रकारे अलॉटमेंट लागल्यानंतर मग तुम्ही काय करायचं? तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म, एक्नॉलेजमेंटची प्रिंट, त्याच्यावरती जेवढे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ते डॉक्युमेंट्स, फोटो हे सगळं घेऊन तुम्ही त्या कॉलेजला जायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन कंप्लीट करायची. ठीक आहे. आता बघा कॉलेजेसची नावं टाकताना खूप गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का? तर हॉस्टेल असेल तर गव्हर्नमेंटचं हॉस्टेल आहे. फीस किती आहे त्याची? फर्स्ट इयरसाठी जागा किती आहेत? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करावा लागतो. बरोबर? यावरती आपण पूर्ण डिटेल पुढे बोलू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एवढं होऊनही जर काही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन पूर्ण बाकी असेल आणि तुम्हाला जर आमच्या टीमची हेल्प लागत असेल, तर आम्ही तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. तुम्ही फक्त ऑनलाईन डॉक्युमेंट्स पाठवायचे आणि आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन, व्हेरिफिकेशन, पूर्ण कॅप राउंड भरायचे असतील तर ते पण आम्ही पूर्ण कंप्लीट करून देतो. ठीक आहे. अचूक तुमच्या मार्कानुसार चांगल्यात चांगलं कॉलेज कोणतं भेटेल हे पण गॅरंटी आमची राहील मग. ओके. जर तुम्हाला हेल्प लागत असेल तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्यावर ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करायचा की आम्हाला फॉर्म भरून पाहिजे वगैरे आहे ना. तुम्हाला त्या ठिकाणी मदत केली जाईल. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.